हॅलो स्टुडंट, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये व्हेकल ऑन बँक्ड रोड हा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. हे पाहण्या अगोदर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं ते थोडंसं रिवाईज करूया. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हेकलचं मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट केलं होतं ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. सो दिस इज हॉरिझॉन्टल कर्व रोड अँड दिस इज व्हेकल. आणि ह्या व्हेकलचं आपण मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट केलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे ते मॅक्झिमम स्पीड आपल्याला किती मिळालं होतं, तर व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी किंवा म्यू एस इंटू आर जी. दिस इज अ मॅक्झिमम स्पीड ऑफ ए व्हेकल ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. हॉरिझॉन्टल मीन्स जरा समजून घ्या, दिस इज कर्व रोड. हा कर्व आहे असं माना तुम्ही. हा रोड कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, पण हा स्ट्रेट नाही, तो असा कर्व आहे. ओके, लाईक दिस. आणि त्याच्यावरती हे आपलं व्हेकल आहे. तुम्ही फोडून जर असं बघितलं तर तुम्हाला ह्या व्हेकलचा व्हर्टिकल सेक्शन फक्त मिळेल. तो आपण डायग्राममध्ये ऑलरेडी दाखवला होता. हेच व्हेकल मी याचा व्हर्टिकल सेक्शन जर दाखवला, ओके, सो दिस इज द व्हर्टिकल सेक्शन ऑफ व्हेकल. हा तुमचा जो टर्न आहे, हा कर्व आहे, हा कर्वचा इथे कुठेतरी सेंटर असेल, तो हा सेंटर आहे. आणि इथून हे डिस्टन्स काय असते, रॅडियस. सो दिस इज द रॅडियस. आणि हा असा टर्न घेणार आहे व्हेकल. ह्याच्यावरती आपण बघितलं होतं, हा पहिला फोर्स एम जी, हा दुसरा फोर्स नॉर्मल रिएक्शन जो रोडला कसा होता, परपेंडिक्युलर होता. आणि टुवर्ड्स द सेंटर एक फोर्स होता, कुठला तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड. आणि हा फोर्स कुठं आहे, तर टुवर्ड्स द सेंटर आहे. त्यामुळे टुवर्ड्स द सेंटर कुठला फोर्स असतो, तर सेंट्रिपेटल असतो. त्यामुळे आपण ह्या केसमध्ये प्रूव्ह ऑलरेडी केलं होतं की इथं स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला सर्क्युलर मोशन करायची असेल, ज्यावेळी तुम्हाला टर्न घ्यायचा असेल, त्यावेळी तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स हा गरजेचा आहे. मग ह्या केसमध्ये फ्रिक्शन सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर फ्रिक्शन नसेल तर तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही टर्न ह्या रोडवरती घेऊ शकणार नाही. आणि हे सॉल्व्ह करून आपण असं सांगितलं होतं की फ्रिक्शन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे नंतर आपण सॉल्व्ह केलं होतं, ते लेक्चर तुम्ही बघू शकता. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ह्या व्हेकलचं काय मिळालं होतं, मॅक्झिमम स्पीड मिळालं होतं. दिस इज मॅक्झिमम स्पीड. आणि ते किती आलं होतं, अंडर रूट म्यू आर जी, व्हेअर म्यू इज ए कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड. आर इज द रेडियस ऑफ दिस कर्व अँड वी नो दॅट जी इज ए ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, हे लक्षात आलं. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. पण हा रोड कसा होता, तर हॉरिझॉन्टल होता. ओके, नंतर आपण बघणार आहे बँक्ड रोड. बँक्ड म्हणजे त्या रोडची एक साईड आपण अशी काय करणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला अशी रेज करणार आहे, म्हणजे वर उचलणार आहे आपण, किंवा तो रोड आपण टिल्ट करणार आहे, असा तिरका करणार आहे, त्याला आपण म्हणतो बँक्ड रोड. पण त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं फक्त हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल रोडवरती मॅक्झिमम स्पीड किती असतं, तर अंडर रूट म्यू आर जी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, तर ह्या हॉरिझॉन्टल रोडवरती तुमचं स्पीड जर तुम्ही फ्रिक्शन काय केलं, वाढवलं, तर त्या व्हेकलचं मॅक्झिमम स्पीड काय होणार, वाढणार. बरोबर आहे, कारण व्ही मॅक्स डिपेंड कशावर आहे, म्यू आर अँड जी. आर आणि जी तर दिलेल्या रोडसाठी कॉन्स्टंट असतात. तुम्हाला काय इन्क्रीज करावं लागेल, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. म्हणजे जेवढा म्यू जास्त असेल तेवढी व्हीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आपण जर फ्रिक्शनची व्हॅल्यू जर वाढवली तर तुमच्या टायर्ससाठी काय होणार, तर विअर अँड टिअर ऑफ ए टायर, म्हणजे तुमच्या टायरची झीज होणार. ओके, म्हणजे तुम्ही फ्रिक्शनची व्हॅल्यू एका सर्टन लिमिटपेक्षा जास्त वाढवू शकत नाही. कारण आपल्याला माहिती फ्रिक्शन वाढवलं की मॅक्झिमम व्हेलॉसिटी वाढणार. म्हणजे तुम्ही त्या टर्नवरून समजा पहिल्यांदा 50 किलोमीटर पर आवरनं टर्न घेत असाल तर तुम्ही 60 किलोमीटर पर आवरनं टर्न घेऊ शकता जर तुम्ही म्यूची व्हॅल्यू वाढवली तर. पण आपला तोटा काय होणार, तर तुमच्या टायरची झीज होणार. त्यामुळे म्यूची व्हॅल्यू तुम्ही वाढवू शकत नाही. मग म्यूची व्हॅल्यू कशी वाढवायची, तर रोड आपण थोडासा रफ करू शकतो, पण त्यामुळे टायर्सचं काय होणार, वेअर अँड टिअर. ओके, दुसरा एक ड्रॉबॅक आहे. दुसरा ड्रॉबॅक आपण काय सांगू शकतो की इन रेनी सीझन
द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर डिक्रीजेस. म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय होणार आहे, रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये कमी होणार. मग म्यू जर कमी झाला तर व्ही मॅक्सची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, कमी होणार. म्हणजे आपण जर त्या रोडवरून त्या टर्नवरून तुम्ही नेहमी जर 50 km/h ह्या स्पीडनं टर्न घेत असाल आणि रेनी सीझनमध्ये तुम्ही जर 50 km/h टर्न घ्यायला गेला सवयीप्रमाणे, तर काय होणार आहे, तुमची गाडी स्लिप होणार. तुम्ही म्हणाला आम्ही नेहमी तर ह्या स्पीडनं टर्न घेतो, आता गाडी का स्लिप झाली, तर रेनी सीझनमध्ये म्यूची व्हॅल्यू कमी झालेली आहे, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला व्ही मॅक्सची व्हॅल्यू पण कमी करावं लागेल. पण आपल्या नेहमीच्या सवयीनं आपण त्या स्पीडनं टर्न घेतला, त्यामुळं तिथं तुमचं काय झालं, व्हेकल काय झालं, स्किड झालं किंवा स्लिप झालं. ओके, म्हणजे आपण काय सांगू शकतो की हे आता जी आपण केस बघितली, हॉरिझॉन्टल रोड, दिस इज द हॉरिझॉन्टल टर्न किंवा प्लेन रोड आहे. प्लेन रोडवरती तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर फ्रिक्शन प्रोव्हाइड करते. पण फ्रिक्शन इज नॉट ए रिलायबल. म्हणजे फ्रिक्शनवरती तुम्ही 100% डिपेंड राहू शकत नाही. का डिपेंड राहू शकत नाही ते आपण आत्ताच बघितलं. कारण फ्रिक्शनची व्हॅल्यू नेहमी चेंज होत असते, ती व्हॅल्यू नेहमी आपल्याला युनिफॉर्म मिळणार नाही. फ्रिक्शन इज नॉन युनिफॉर्म, म्हणजे ती व्हॅल्यू नेहमी व्हॅरी होत असते. कारण रेनी सीझनमध्ये फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम व्हेलॉसिटी पण कमी करावी लागेल. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ह्या फ्रिक्शनला अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. अल्टरनेटिव्ह म्हणजे समजून घ्या, इथं फक्त एकटा फ्रिक्शन तुम्हाला काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपेटल फोर्स. त्या तुम्हाला आपला अजून एक अल्टरनेटिव्ह शोधावं लागेल, जो अल्टरनेटिव्ह इथं काय प्रोव्हाइड करेल, सेंट्रिपेटल फोर्स. आणि तो अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठली केस बघणार आहे, तर बँक्ड रोड. काय बघणार आहे, बँक्ड रोड. आता कसा अल्टरनेटिव्ह आहे ते आपण पुढे जाऊन बघूया. पण तुम्हाला नेसेसिटी ऑफ बँक्ड रोड समजले असेल. काय नेसेसिटी, जर तुम्हाला विचारले की रोड बँक्ड का करायचा, तर आपण सांगू शकतो की हॉरिझॉन्टल रोडवरती टर्न घेताना फ्रिक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स, बट फ्रिक्शन इज नॉट ए रिलायबल फोर्स. इट्स व्हॅल्यू ऑलवेज चेंजिंग. In rainy season, its value is decreasing. So, in this case, there is a possibility of skidding the vehicle or slipping the vehicle. So, we find out the alternative for friction, that is banked road. Okay. आता ह्या अल्टरनेटिव्ह बघण्या अगोदर तुम्ही कधी कधी कर्वड रोडवरून टर्न घ्या, टू व्हीलर किंवा सायकलवरून तुम्ही टर्न घेतला असेल, तर तुम्ही नेमकं काय करता हे जरा आठवा. तुमच्याकडे सायकल आहे किंवा टू व्हीलर आहे आणि तुम्ही एका कर्व रोडवरनं तुम्ही असा टर्न घेताय. ओके, तर तुम्ही काय करता, थोडीशी ती सायकल आहे किंवा तुमची टू व्हीलर आहे, थोडीशी तुम्ही टिल्ट करता, तिरकी करता. फॉर एक्झाम्पल हा रोड असेल, सो दिस इज द बायसिकल. त्या बायसिकलचा आपण काय केला, हँडल थोडासा आपण तिरका केला. दिस इज द व्हर्टिकल लाईन. मी तुम्ही असं सरळ निघाला होता हँडल करून, मग असा टर्न आल्यानंतर तुम्ही थोडासा हँडल काय केला, तिरका केला. आता हँडल हा तुम्ही तिरका का केला किंवा सायकलला तुम्ही टिल्ट काय केलं, तर पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्स काढूया. सपोज दिस इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इथून खाली येणारा ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे कोण असतो, mg. ओके, दिस इज द नॉर्मल रिॲक्शन. आणि तुम्ही ह्या व्हर्टिकल पासून किती अँगलनं तुम्ही टिल्ट झालाय, तर थिटा अँगलनं टिल्ट झालाय. सो ह्या नॉर्मल रिॲक्शनचे आपण दोन कॉम्पोनंट घेणार. वन इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अँड वन इज द व्हर्टिकल कॉम्पोनंट. लक्षात आलं. ओके, आता हा जो अँगल आहे थिटा, तो कोणामधला अँगल आहे, तर ही व्हर्टिकल लाईन. ओके, अँड दिस लाईन, ह्या दोघांच्या मधला अँगल किती आहे, तर थिटा आहे. ओके, आपण काय सांगू शकतो, आता हा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे सायकलला आपण इथे काय मानूया, पॉईंट मानूया. ओके, आता हीच डायग्राम आपण पुन्हा काढूया. तर ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून खाली काय असणार आहे, mg असणार आहे. इकडे काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनचे हे दोन काय झाले, कॉम्पोनंट. आणि हा अँगल काय झाला, इथं थिटा. बरोबर आहे ना, हा अँगल थिटा आहे बा, हा अँगल थिटा. अँगल बिटवीन व्हर्टिकल अँड दिस इज द हँडल ऑफ ए सायकल. ह्यांच्यातला अँगल किती आहे, तर थिटा आहे. तर आपण काय सांगू शकतो, ह्या लाईनला ही लाईन कशी आहे, पॅरलल आहे, आणि ही लाईन तर कशी आहे, कॉमन आहे. त्यामुळे हा अँगल सुद्धा किती असणार आहे, थिटा असणार आहे. सो दिस इज द अँगल. सो दिस कॉम्पोनंट इज n cos थिटा अँड दिस कॉम्पोनंट इज n sin थिटा. इथं n cos थिटा इज इक्वल टू mg.
एन कॉस थिटा काय करतो, एम जीला बॅलन्स करतो. आणि एन साईन थिटा कुठं आहे, इकडे आहे. आणि ह्या साईडला काय असणार आहे, तर हा जो टर्न आहे त्याचा सेंटर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सर्कलच्या टुवर्ड द सेंटर कुठला फोर्स असतो, सेंट्रीपेटल. त्यामुळे आपण सांगू शकतो इथं एन साईन थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स दॅट इज mv²/r. म्हणजे ज्यावेळी तुम्ही टर्न घेता त्यावेळी तुम्ही काय करता, हा एन साईन थिटा प्रोड्यूस करता. कसा प्रोड्यूस करता, तर तुम्ही तुमच्या टू व्हीलरला तुमच्या सायकलला थोडंसं काय करता, टिल्ट करता. आणि हा तुम्ही फोर्स काय करता, प्रोड्यूस करता. आणि हा फोर्स इथं काय प्रोव्हाइड करतो, तर सेंट्रीपेटल फोर्स. आणि तुम्हाला माहिती आहे सेंट्रीपेटल फोर्स असेल तर तुम्ही सर्क्युलर मोशन करू शकता, किंवा सर्क्युलर मोशन करण्यासाठी तुम्हाला सेंट्रीपेटल फोर्स हा गरजेचा असतो. तो कुणी प्रोव्हाइड केला, एन साईन थिटा. ओके. हा इथं फ्रिक्शन सुद्धा असणार आहे. तुमच्या सायकलचं टायर आणि रोडमध्ये पण फ्रिक्शन असणार आहे. आणि ते फ्रिक्शन सुद्धा कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर. पण फ्रिक्शनच्या बरोबरीनं तुम्ही आणखी एक फोर्स तयार केला जो टुवर्ड्स द कुठं आहे, सेंटर आहे. सेम आपण करणार आहे बँक्ड रोडमध्ये. आता आपण समजा ह्या रोडवरून आपण एक 4 व्हीलर घेतली किंवा आपण एक ट्रक घेतला. ओके. तर ट्रकच्या केसमध्ये फ्रिक्शन तर असणार आहे टुवर्ड्स द सेंटर. पण आपण आता सांगितलं फ्रिक्शन इज नॉट रिलायबल, तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहू शकत नाही. मग तुम्ही काय तयार केला पाहिजे, एन साईन थिटा तयार केला पाहिजे जो कुठं असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. पण त्या ट्रकला आपण असं टिल्ट करू शकत नाही. ओके. टू व्हीलरला किंवा सायकलला टिल्ट करणं पॉसिबल आहे, पण ट्रकला टिल्ट करू शकतो का, नाही. मग त्याऐवजी आपण काय करणार, रोडला टिल्ट करणार. आपण रोडच तिरका करणार. तर मग रोड तिरका केल्यानंतर म्हणजे एका साईडनं आपण रोड असा उचलल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा जो ट्रक आहे, तुमची जी 4 व्हीलर आहे ती सुद्धा अशी तिरकी होणार. आणि एन साईन थिटा काय होणार, प्रोड्यूस होणार. आणि तो एन साईन थिटा ह्या बँक्ड रोडच्या केसमध्ये कोणाचं काम करतो, तर सेंट्रीपेटल फोर्सचं काम करतो. आणि फ्रिक्शन तर आहेच. मे बी फ्रिक्शनची व्हॅल्यू जरी कमी जास्त झाली तर हा तर असणार आहे, ह्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही, कारण नॉर्मल रिॲक्शन चेंज होणार नाही. दिलेल्या रोडसाठी थिटा तर कॉन्स्टंट असणार आहे. समजतंय का. ओके. म्हणून हा कन्सेप्ट इथं प्रोड्यूस केला आपण बँक्ड रोड. आपण बघूया आता. त्या बँक्ड रोडच्या केसमध्ये आपण कसं दाखवू शकतो. सो दिस इज द टर्न. हा तुम्ही स्ट्रेट मानू नका, टर्न माना. आणि हा त्याचा आउटर एज आहे रोडचा, आणि हा काय इनर एज आहे. आपण असं आउटर एज असं वर उचलला आपण. ओके. लक्षात आलं. मग त्यामुळे तुमचं जे व्हेकल आहे, जे पहिल्यांदा असं होतं ते असं होणार. ओके. त्यामुळे इकडं हा कॉम्पोनंट तयार झाला कुठला, एन साईन थिटा. फ्रिक्शन तर इकडं असणारच आहे. सो असा टर्न आहे म्हटल्यानंतर सेंटर कुठं असेल, इथं असेल. ओके. समजतंय का बघा. आपण जर डायग्राम दाखवली, आता ही जी डायग्राम आता तुम्हाला मी दाखवली होती ह्याचा व्हर्टिकल सेक्शन घ्या, म्हणजे इकडून बघा फक्त. मग तुम्हाला काय दिसणार, हा जो रोड आहे हा असा होता, तो असा झाला. तुम्हाला ही साईड दिसेल रोडची, आणि तुमचं जे व्हेकल आहे त्याची फक्त ही साईड दिसेल. सो दिस इज अ व्हर्टिकल सेक्शन. मग तुम्हाला ती डायग्राम कशी दिसते बघा. आणि किती अँगलनं आपण, हा जो रोड होता तो असा होता, तर थिटा अँगलनं आपण काय केला, आउटर एज असा वर उचलला. ओके. दिस इज अ हाईट. आणि हे तुमचं काय झालं, व्हेकल. हे टायर्स. ओके. आता ह्या केसमध्ये ह्या व्हेकलवरती ऍक्ट होणारे फोर्सेस काढा. दिस इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि इथून खाली कुठला फोर्स ऍक्ट होतोय, वेट mg. ह्या रोड आता असणार आहे, ह्या रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर कुठला फोर्स असणार आहे, तर नॉर्मल रिॲक्शन. ओके. आता ह्या नॉर्मल रिॲक्शनचे 2 कॉम्पोनंट घेऊया आपण. दिस इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अँड दिस इज द व्हर्टिकल कॉम्पोनंट. आता हा अँगल थीटा आहे. थिटा अँगल कोणामधला आहे, तर ह्या 2 लाईन मधला अँगल किती आहे, थीटा आहे. आणि ह्या 2 लाईनला, ज्या 2 लाईन परपेंडिक्युलर असतील त्यांच्यामधला अँगल पण किती असतो, थीटा असतो. तर आपण काय करूया, ह्या ज्या 2 लाईन आहेत ह्यांच्यामधला ओरिजिनल अँगल किती आहे, थीटा आहे. तर मला सांगा, ही जी लाईन आहे तिरकी, ह्या लाईनला नॉर्मल रिॲक्शनची लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर. कारण तुम्हाला माहिती आहे नॉर्मल रिॲक्शन नेहमी रोडच्या सरफेसला कशी असते, परपेंडिक्युलर. आणि ही जी आडवी लाईन आहे हॉरिझॉन्टल, त्या लाईनला ही mg ची लाईन कशी आहे, परपेंडिक्युलर. त्यामुळे ह्या 2 लाईनला ह्या 2 लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर. सो ह्या दोघांच्या मधला अँगल पण किती असणार आहे, थीटा. सो थिटा जवळचा कॉम्पोनंट कुठला असतो नेहमी, कॉस. सो दिस इज एन कॉस थिटा
राहिलेला कुठला असणार आहे हॉरिझॉन्टल यन साइन थिटा. नेहमी लक्षात ठेवायचं थीटाच्या लगतचा जो कॉम्पोनंट असतो ते नेहमी कॉस असतो. सो यनचा हा कॉम्पोनंट काय झाला यन कॉस थिटा आणि हा काय झाला यन साइन थिटा. आता ह्या ठिकाणी व्हर्टिकल लाईनचा जर विचार केला तर तुमचं हे व्हेकल वर सुद्धा जात नाही आणि खाली सुद्धा जात नाही, म्हणजे हे दोन्ही फोर्स इक्वल असणार आहेत. सो वी कॅन से दॅट यन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. आणि तुमचा टर्न असा असणार आहे ना ह्या साईडला, तुमचं व्हेकल इकडे टर्न घेत आहे. सो हा फोर्स कुठं आला टुवर्ड्स द सेंटर. हा सर्क्युलर ट्रॅक झाला, त्याच्या सेंटर कुठं इकडे असणार आहे. मग टुवर्ड्स द सेंटर कुठला फोर्स असतो सेंट्रीपेटल. सो इथं यन साइन थिटा कोणाचं काम करतोय यन साइन थिटा प्रोड्युसेस सेंट्रीपेटल फोर्स दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हिअर एम इज द मास ऑफ दॅट व्हेकल, व्ही इज द स्पीड ऑफ दॅट व्हेकल आणि आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. इथं काय करू शकतो आपण डिवाइड इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न काय करा डिवाइड करा. सो इथं काय येणार LHS अपॉन LHS दॅट इज यन साइन थिटा अपॉन यन कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. हिअर यन अँड यन गेट्स कॅन्सल. एम जी अपॉन 1 हे इंटू काय होणार इंटू 1 अपॉन एम जी. सो यम अँड यम गेट्स कॅन्सल. हिअर साइन थिटा अपॉन कॉस थिटा we get tan theta. Here we get is equal to v square upon rg. From this equation we find out v square. rg ला ह्या साईडला घ्या. So that is v square is equal to rg tan theta. So we get v taking square root on both side. We get under root rg tan theta. This is the most safe speed. Yes means safe. Safe speed on a कर्वड बँक्ड रोड. मग बँक्ड रोड कर्व बँक्ड रोडवरती हे तुमचं काय सेफ स्पीड आहे. सेफ स्पीड म्हणजे काय तुम्ही जर त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस पुट केली जी पुट केला 9.8 आणि टॅन थिटा थिटा किती पुट करणार हा अँगल किती असेल समजा 30 45 60 तो इथं पुट करायचा. फॉर एक्झाम्पल हा किती असेल हा शक्यतो 10 डिग्रीपर्यंत असतो. हे 10 डिग्री 8 डिग्री 9 डिग्री जे काय थिटा असेल तो इथं पुट करायचा. हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काहीतरी आन्सर मिळेल. ते आन्सर म्हणजे काय असणार आहे तुमच्या व्हेकलचं ह्या बँक्ड रोडवरती असणारं सेफ स्पीड. म्हणजे त्या स्पीडनं जर तुमचं व्हेकल ट्रॅव्हल झालं ह्या बँक्ड रोडवरती तर ते सेफली टर्न घेणार म्हणजे ते स्किड होणार नाही. हे सॉल्व्ह करून सांगा तुम्हाला आन्सर मिळालं 35 किलोमीटर पर आवर. किती मिळालं फॉर एक्झाम्पल 35 किलोमीटर पर आवर. तुम्हाला ऍक्च्युअली हे मीटर पर सेकंड मध्ये मिळणार त्याचं तुम्ही किलोमीटर पर आवर मध्ये कन्व्हर्जन केलं तर 35 किलोमीटर पर आवर इट इज ए VS. VS मीन्स मोस्ट सेफ स्पीड ऑन धिस बँक्ड रोड. मग ह्या स्पीडनं जर तुम्ही गेला तर तुम्ही सेफली टर्न घेणार. तुमचं व्हेकल कुठेही स्किड होणार नाही. ओके आता हे फाइंड आउट करताना तुम्ही एक विचार केलाय का इथं फ्रिक्शनचा आपण विचार केला नाही. इथं फ्रिक्शन आहे का तर आहे. असं होऊ शकत नाही ना आपण इथं फ्रिक्शन कुठे घेतलेलं नाही कारण इथं हे टायर्स आणि रोडमध्ये फ्रिक्शन तर असणार आहे. फ्रिक्शन आपण असं मांडलंय बघा आपण असं इमॅजिन केले की विदाउट फ्रिक्शन तुम्ही इथून टर्न घेताय तर तुमचं स्पीड किती असेल. म्हणजे थोडक्यात आपलं ऑलरेडी ठरलं होतं की आपल्याला फ्रिक्शनवरती डिपेंड नाही राहायचं. आपण मानून चाललो की ह्या केसमध्ये फ्रिक्शन 0 आहे. मग फ्रिक्शन 0 असताना सुद्धा तुम्ही टर्न का घेतला तर तुम्हाला इथं कुणी सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड केला तर यन साइन थिटानं तुम्हाला इथं हेल्प केली. And by using this n sin theta, we take safely turn on this banked road, and this safe speed is root rg tan theta. आणि ते आपण फॉर एक्झाम्पल किती मानले 35 किलोमीटर पर आवर. पण ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली टर्न घेता त्यावेळी तुमचं स्पीड मे बी किती असेल 35 पेक्षा जास्त असेल किंवा 35 पेक्षा मे बी कमी असेल. तर त्या केसमध्ये काय होणार. ओके मग ती पहिली केस आपण बघूया. पहिली केस आपण काय मानली इफ द स्पीड ऑफ दॅट व्हेकल ते किती मानू आपण V1 इज लेस दॅन सेफ स्पीड. आपण काय म्हणलं पहिली केस तर तुमच्या व्हेकलचं स्पीड किती आहे तर ह्या सेफ स्पीडपेक्षा कमी आहे. म्हणजे आपण किती मानू इथं 35 पेक्षा कमी. ओके म्हणजे आपण किती मानू 30 मानू. किती मानू शकता तुम्ही 35 पेक्षा कमी किती मानू शकता. 30 माना 25 माना 20 माना. ओके म्हणजे तुमचं व्हेकल ह्या रोडवरून निघालंय तर 30 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडनं टर्न घेत आहे. म्हणजे सेफ स्पीडपेक्षा कसं आहे तुमचं स्पीड कमी आहे. ओके दुसरी केस काय असणार आहे द स्पीड ऑफ युअर व्हेकल इज ग्रेटर दॅन सेफ स्पीड.
दॅट इज आपण हे किती म्हणू शकतो 35पेक्षा जास्त, दॅट इज 40 km/h. ह्या दोन केसेस आपल्याला बघायच्यात. त्या अगोदर ह्या इक्वेशनवरून आपण थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. टॅनला तिकडे घेऊन जावा. सो थिटा किती येणार, टॅन इनवर्स ऑफ V²/RG. दिस इज अँगल ऑफ बँकिंग. हा अँगल तुम्ही काढू शकता. व्हीची व्हॅल्यू पुट करायची, आरची आणि जीची व्हॅल्यू पुट करून तुम्हाला काय मिळेल, थिटा मिळेल. दॅट इज अँगल ऑफ बँकिंग. समजलं असेल. म्हणजे आपल्याला आणखी एक इथं इक्वेशन मिळालं, मोस्ट सेफ स्पीड ऑन ए बँक्ड रोड दॅट इज √RG tan थिटा. आता पुढं आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या दोन केसेस आपल्याला बघायच्या आहेत. पहिली केस, स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन सेफ स्पीड अँड स्पीड ऑफ व्हेकल इज ग्रेटर दॅन सेफ स्पीड. ओके, पहिली केस आपण बघूया आता. दिस इज द फर्स्ट केस. म्हणजे आपण म्हणणार V1 लेस दॅन VS किती आहे, तर √RG tan थिटा. सो आपण आता डायग्राम काढूया. डायग्राम कशी असणार बघा. दिस इज अँगल ऑफ बँकिंग थिटा. दिस इज व्हेकल. This is center of gravity of that particular vehicle. So forces mg perpendicular to road surface, normal reaction. Two components of normal reaction, horizontal and vertical component. This angle theta. So this angle is also theta. This is n cos theta and this is n sin theta. Okay. आपण पहिली केस काय सांगितली, तर ह्या व्हेकलचं स्पीड किती आहे, तर तुमच्या सेफ स्पीडपेक्षा कसं आहे, कमी आहे. दुसरी केस काय बघणार आपण की व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज ग्रेटर दॅन सेफ स्पीड. आता जरा थोडंसं समजून घ्या सर. म्हणजे ह्या बँक्ड रोडवरून, दिस इज द बँक्ड रोड, तुमचं व्हेकल सेफ स्पीडपेक्षा कमी स्पीडनं जाणार आणि दुसऱ्या केसमध्ये सेफ स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं जाणार. ज्यावेळी कमी स्पीडनं जाईल त्यावेळी काय होणार, ते व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला स्किड होण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजे त्या सर्क्युलर ट्रॅकची रॅडियस काय होणार, कमी होणार. आणि ज्यावेळी ते जास्त स्पीडनं जाईल त्यावेळी ते काय होणार, बाहेरच्या डायरेक्शनला स्लिप होण्याची शक्यता आहे. म्हणजे सर्क्युलर ट्रॅकची रॅडियस काय होणार आहे, वाढणार आहे. पहिल्या केसमध्ये काय होईल, ते कुठं स्लिप होणार, तर डाऊनवर्ड डायरेक्शनला. पण ज्यावेळी डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होईल त्यावेळी फ्रिक्शन वरती ऍक्ट होणार, अपवर्ड डायरेक्शनला. ह्या डायरेक्शनला फ्रिक्शन ऍक्ट होणार आणि त्याला ह्या डायरेक्शनला स्लिप होऊन देणार नाही. म्हणजे हे जे स्लिपिंग आहे ते अवॉइड करणार. म्हणजे तुम्ही बघा, आपण सेफ स्पीड किती मानलं होतं, 35 मानलं होतं. आणि आता V1 आपण किती मानलाय, 35पेक्षा कमी, म्हणजे आपण 30 मानलाय. ओके, मग तुम्ही 30 निघालाय तर फ्रिक्शन कुठे येणार, वरती येणार. पुन्हा तुम्ही 25 निघाला. ओके, तर फ्रिक्शनची व्हॅल्यू काय होणार, वाढणार. कारण हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे. जे वरती फ्रिक्शन आहे ते कुठलं आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फ्रिक्शन. म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणजे जेवढं तुमचं स्पीड कमी असेल ह्या ट्रॅकवरती सेफ स्पीडपेक्षा, तेवढं अपवर्ड डायरेक्शनला जे फ्रिक्शन आहे त्याची व्हॅल्यू वाढत जाणार. पण त्या स्टॅटिक फ्रिक्शनला एक हायर व्हॅल्यू आहे, त्याला तुम्ही म्हणता लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्याच्यापेक्षा त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही खूप कमी स्पीडनं गेला, समजा ते स्पीड आपण किती घेतलं, 20 घेतलं, त्यावेळी त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू किती झाली, मॅक्झिमम. आता जर तुम्ही 19 km/h टर्न घेताय, जे सेफ स्पीडपेक्षा 35पेक्षा खूपच काय कमी आहे, तर त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू काय झाली आता, मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा मॅक्झिमम होणार आहे का, नाही होणार. म्हणजे ते फ्रिक्शन आता तुमच्या गाडीला वाचवू शकत नाही आणि तुमची गाडी काय होणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होणार. म्हणजे तुम्हाला ह्या केसमध्ये काय काढायचं आहे, तर मिनिमम स्पीड काढायचं आहे. ह्या व्हेकलचं काय फाइंड आउट करायचं, ह्या केसमध्ये मिनिमम स्पीड. मिनिमम स्पीड म्हणजे काय, त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं तुम्ही टर्न घेऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा जर कमी स्पीडनं तुम्ही टर्न घेतला तर तुमचं व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होणार, स्लिप होणार. समजून घ्या जरा, कन्सेप्च्युअली जरा समजून घ्या काय सांगायचं ते. ओके, सो दिस व्हेकल हॅव्हिंग स्पीड लेस दॅन सेफ स्पीड. मग हे आपण किती मानलं, सेफ स्पीड 35 आणि हे किती मानले आपण, 30. ओके, तर ह्या ठिकाणी तुमचं व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होणार. तो फ्रिक्शन कुठं असणार आहे, इंटेन्शन ऑफ मोशनच्या अपोजिट. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन.
अपवर्ड डायरेक्शनला. आता हे फ्रिक्शन जे आहे टायर आणि रोडमधलं, हे तुमच्या व्हेकलला डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होण्यापासून वाचवणार आहे. त्यामुळे जेवढं तुमच्या ह्या व्हेकलचं स्पीड कमी असेल तेवढी ह्या फ्रिक्शनची व्हॅल्यू जास्त असणार. मग तुम्ही स्पीड कमी केलं ही व्हॅल्यू वाढणार, पण ही व्हॅल्यू एका लिमिटपर्यंत वाढणार, त्याच्यापेक्षा वाढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे स्पीड लिमिटपेक्षा कमी करू शकत नाही. म्हणून तुम्हाला इथं व्ही मिनिमम फाइंड आउट करायचा. असा व्ही मिनिमम की त्याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवू शकत नाही. ठेवलं तर काय होणार, हे फ्रिक्शन तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही तुमचं व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होणार. ओके, आता ह्या फ्रिक्शनचे पण आपण दोन कॉम्पोनंट घेणार, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. आता हा अँगल थीटा आहे ह्या दोन लाईन मधला. आता ही जी लाईन आहे ही लाईन एन कॉस थीटाची, त्या लाईनला ही लाईन कशी आहे परपेंडिक्युलर, आणि एनची जी लाईन आहे ही एनची लाईन, त्या लाईनला ही लाईन कशी आहे परपेंडिक्युलर बघा. तर मग हा अँगल पण किती असणार आहे थीटा. सो हा कॉम्पोनंट झाला एफ कॉस थीटा आणि हा कॉम्पोनंट झाला एफ साइन थीटा. ओके, आता जर आपण काय केलं, ह्या व्हेकलला जर पॉइंट ऑब्जेक्ट मानला, दिस इज द पॉइंट, हा पॉइंट म्हणजे कोण असणार तुमचा व्हेकल असणार आहे. तर फोर्सेस बघा एन, दिस इज एन, वरती कोण असणार आहे इकडं एन कॉस थीटा, हा अँगल किती आहे थीटा, हा किती असणार आहे एन साइन थीटा. ओके, फ्रिक्शन असं असणार आहे. सो आपण दाखवू शकतो इथं बघा, दिस इज फ्रिक्शन. फ्रिक्शनचे पण दोन कॉम्पोनंट, ओके. हा अँगल किती घेतला होता आपण थीटा बघा, हा अँगल थीटा. सो हा अँगल थीटा, दिस इज एफ कॉस थीटा अँड दिस इज एफ साइन थीटा. डाऊनवर्डला काय असणार आहे तर एम जी असणार आहे. ऍक्च्युली ह्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट झाले बघा, मेन फोर्स किती आहेत तीनच आहेत. एक नॉर्मल रिॲक्शन व्हेकलवरती, एक एम जी डाऊनवर्ड आणि एक म्हणजे फ्रिक्शन. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट घेतले आणि फ्रिक्शनचे पण दोन कॉम्पोनंट घेतले. आता ज्यांचे दोन कॉम्पोनंट घेतो त्यांना नंतर आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे नॉर्मल रिॲक्शनला आपण कन्सिडर करणार नाही आणि फ्रिक्शनला पण कन्सिडर करणार नाही, तर त्यांचे आपण फक्त कॉम्पोनंट कन्सिडर करणार. सो ही डायग्राम कशी होईल बघा, वरती काय असणार आहे एन कॉस थीटा आणि एफ साइन थीटा. इकडं काय असणार आहे एन साइन थीटा आणि ह्या डायरेक्शनला काय असणार आहे एफ कॉस थीटा आणि इथं काय असणार आहे तर एम जी. ओके, आणि तुमचं व्हेकल इकडं टर्न घेते म्हणजे असं. सो इकडे कुठंतरी सेंटर असणार आहे तुमच्या सर्क्युलर ट्रॅकचा आणि हा फोर्स कुठं आहे तर टुवर्ड्स द सेंटर. आता ह्याच्यावरून आपण दोन इक्वेशन लिहू शकतो. ओके, काय सांगणार आहे तर हे व्हेकल असं वरती पण जात नाही आणि खालती पण जात नाही, नॉट अपवर्ड अँड नॉट इन डाऊनवर्ड. सो हे दोन्ही फोर्स कसे असणार इक्वल. हा फोर्स किती असणार आहे हा तर एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा, कारण दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. सो ॲडिशन इज इक्वल टू काय असणार आहे एम जी. वी गेट इक्वेशन नंबर 1. ओके, हा फोर्स कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर, पण ह्याच्या अपोजिट कोण आहे तर एफ कॉस थीटा. आणि तुम्हाला क्लिअरली माहिती आहे की नेट फोर्स टुवर्ड द सेंटर इज अ सेंट्रिपेटल फोर्स. सो नेट फोर्स किती असणार आहे एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा, कारण दोन्ही कसे आहेत एकमेकांना अपोजिट. सो वी कॅन राईट हिअर एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा and they provide centripetal force mv²/r. इथे एक लक्षात ठेवायचं की एन साइन थीटाची व्हॅल्यू जास्त असणार आहे, कारण हा फोर्स कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर. मग टुवर्ड्स द सेंटर हा फोर्स मोठा असेल तरच तुम्ही ह्या साईडला टर्न घेऊ शकता. तर हा मोठा असेल हा लहान असेल, म्हणून ह्यातून ही व्हॅल्यू आपण काय केली मायनस केली. समजा हा फोर्स असेल 20 न्यूटन तर हा किती असेल फॉर एक्झाम्पल 10 न्यूटन. तर 20 - 10 किती झाला 10 इन दिस डायरेक्शन, मोठ्या फोर्सच्या डायरेक्शनला. सो हा 10 न्यूटन काय झाला प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स. त्यामुळे इथं तुम्ही आणखी एक गोष्ट सांगू शकता, V1 जो आहे तो आपण आताच बघितलं, म्हणजे ह्या व्हेकलचं स्पीड किती आहे V1 ते सेफ स्पीडपेक्षा किती आहे कमी आहे, म्हणजे V1 इज लेस दॅन √RG tan θ. ह्याच्यावरती आणखी एक फोर्स ऍक्ट होतोय बाहेरच्या डायरेक्शनला,
इकडं, तो कुठला असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. कारण तो टर्न जर इकडे घेत असेल व्हेकल, असा टर्न जर असा घेत असेल तर तो बाहेरच्या डायरेक्शनला स्किड होण्याची शक्यता असते. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे तुम्ही जर ह्या व्हेकलमध्ये बसला आणि तुम्ही असा टर्न घेता तर तुम्हाला काय वाटणार की तुम्हाला कोणतरी आउटवर्ड डायरेक्शनला पुश करताय. तो फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्या सेंट्रीफ्युगलची मॅग्निट्यूड पण किती असणार आहे, सेम ॲज दॅट ऑफ सेंट्रीपेटल, दॅट इज mv²/r. इथं व्ही किती आहे आपला, ॲक्च्युली V1. ओके, सो सेंट्रीफ्युगल फोर्स कुठे असणार आहे, आउटवर्डला असणार आहे. की V1 जर लहान असेल तर mv²/r ही व्हॅल्यू पण लहान असणार आहे. कोणापेक्षा, तर n sin θ पेक्षा. कारण n sin θ कुठं आहे, इकडं आहे, टुवर्ड द सेंटर. ओके, आणि सेंट्रीफ्युगल, दिस इज अ सेंट्रीफ्युगल, तो कुठं आहे, आउटवर्डला आहे. ओके, मग तुमच्या व्हेकलचं स्पीड कसं आहे, कमी आहे, मग सेंट्रीफ्युगल फोर्स कमी असणार आहे. ही व्हॅल्यू तर चेंज होणार नाही ना, हे आपण ऑलरेडी बघितले. कारण n कॉन्स्टंट, हा थिटा कॉन्स्टंट, सो ही काय व्हॅल्यू जी असेल तेवढीच असणार आहे. पण तुम्ही काय केलं, व्हेकलचं स्पीड कमी केलं. बघितलं आपण V1 इज लेस दॅन Vs. आता व्हेकलचं स्पीड जर कमी केलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स किती असतो, mv²/r. ही व्हॅल्यू कमी झाली की ही व्हॅल्यू पण काय होणार, कमी होणार. आणि ती किती होणार, n sin θ पेक्षा कमी होणार. पहिल्या केसमध्ये काय आलं आठवतं तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही फ्रिक्शनचा विचार केला नव्हता त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं होतं, n sin θ इज इक्वल टू mv²/r. आता इथं काय असणार आहे, n sin θ इज ग्रेटर दॅन mv²/r. म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स इज लेस दॅन n sin θ. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार, n sin θ इज ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स. हा फोर्स सेंट्रीफ्युगल पेक्षा कसा आहे, जास्त आहे. ओके, अशा तऱ्हेने आपल्याला दोन इक्वेशन इथे मिळालेले आहेत. फर्स्ट इक्वेशन, n cos θ प्लस fs sin θ इज इक्वल टू mg. दिस फोर्स इज इक्वल टू दिस फोर्स. अँड हॉरिझॉन्टलला n sin θ मायनस fs cos θ इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स. नेट फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपेटल. आता काय करूया, डिवाइड इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करू. सो इक्वेशन 2 काय असणार आहे, n sin θ मायनस fs cos θ अपॉन n cos θ प्लस fs sin θ is equal to mv²/r upon mg. m and m gets cancelled, so we get v1² rg. ओके, आता ही जी LHS आहे, ओके, ह्या LHS ला आपण n cos θ, कुठली टर्म आहे बघा, n cos θ ह्या टर्म काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. ही टर्म लक्षात ठेवा, n डिवाइड द LHS ऑफ दिस इक्वेशन बाय n cos θ. म्हणजे प्रत्येक टर्मला तुम्ही n cos θ न डिवाइड करायचं. सो हियर वी गेट n sin θ अपॉन n cos θ. n sin θ अपॉन n cos θ. n and n gets cancelled and sin θ upon cos θ tan θ minus fs cos θ upon n cos θ. cos θ cancel, fs upon n. fs upon n upon n cos θ upon n cos θ 1 plus fs upon n and sin θ upon cos θ, there is tan θ is equal to v1² upon rg. समजलं. पण तुम्हाला माहिती आहे, आपण आत्ताच बघितलं, जेवढं तुमच्या व्हेकलचं स्पीड कमी असेल तेवढं ते व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होण्याची शक्यता आहे. पण हे फ्रिक्शन तुम्हाला वाचवणार आहे जे कुठं आहे, अपवर्ड डायरेक्शनला. तर मग जेवढी तुमची व्हेकलची स्पीड कमी होईल तेवढं फ्रिक्शन अपवर्ड डायरेक्शनला जास्त असणार आहे. पण एका केसला ज्यावेळी तुमचं स्पीड खूपच कमी होईल त्यावेळी फ्रिक्शनची व्हॅल्यू खूप जास्त असणार आहे. आणि त्याला आपण म्हणतो लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, जी तुम्हाला माहिती किती असते, μs × n. हे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे. ह्याच्यावरून आपण काय काढू शकतो, fs अपॉन μs इज इक्वल टू n. ओके, किंवा आपण हे असं लिहू, fs अपॉन n इज इक्वल टू μs. n इकडे काय करा, डिवाइड करा. आता ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट करायची. ओके, सो तुम्हाला काय मिळेल बघा, हे इक्वेशन tan θ मायनस fs अपॉन n दॅट इज μs अपॉन 1 प्लस
एफ एस अपॉन एन अगेन म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू V1 स्क्वेअर अपॉन आर जी. सो आपल्याला पाहिजे V1 स्क्वेअर, आर जीला इकडे घ्या. सो वी गेट V1 स्क्वेअर इज इक्वल टू आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. सो वी हॅव टू फाइंड आउट V1. टेकिंग स्क्वेअर रूट आर जी ब्रॅकेटमध्ये काय येणार टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. So this is the minimum speed of that vehicle on a curved banked road. म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी स्पीड तुम्ही ठेवायचं नाही. ह्याच्यापेक्षा जर कमी स्पीड जर तुम्ही ठेवलं ह्यावरती ह्याच्यापेक्षा, आता हे सॉल्व्ह करून सांगा तुम्हाला उत्तर किती मिळालं. फॉर एक्झाम्पल 15 किलोमीटर पर आवर, 15 किलोमीटर पर आवर. तर ह्याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवलं तर काय होणार, तर तुमचं व्हेकल इकडे काय होणार, ह्या डायरेक्शनला स्लिप होणार, खाली स्किड होणार. ते फ्रिक्शन जे अपवर्ड आहे ते तुम्हाला आता वाचवू शकणार नाही. सो दिस इज द मिनिमम स्पीड आणि कर्वड बँकड रोड. आणि हे मिनिमम स्पीड एवढं असणार आहे. आपण इथे केस कुठली घेतली होती, जे तुमच्या व्हेकलचं स्पीड किती ठेवलं होतं, तर सेफ स्पीडपेक्षा कमी ठेवलं होतं. मग किती कमी ठेवायचं, तर एवढं कमी ठेवायचं, ह्याच्यापेक्षा कमी ठेवायचं नाही. अदरवाईज काय होणार, तुमचं व्हेकल स्लिप होणार. ओके, ह्याच्यात आता एक स्पेशल केस आपण बघूया. तर मी काय घेतलं, ह्या दोन्ही व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल घेतल्या. म्हणजे मी काय घेतलं, तर म्यू एस इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन किती घेतला, टॅन थिटा. किती घेतला, म्यू एस इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन टॅन थिटा. तर काय होईल जरा बघा त्या इक्वेशनमध्ये. जर म्यू एस मी किती घेतला, इक्वल टू टॅन थिटा. तर टॅन थिटा मायनस टॅन थिटा 0 अपॉन एनिथिंग इज इक्वल टू ऑल्सो 0. सो वी गेट हिअर मिनिमम स्पीड 0. लक्षात आलं. मी तुम्हाला व्ही मिनिमम इथे किती मिळाला, 0. मी तुमच्या व्हेकलचं स्पीड किती आलं, 0 किलोमीटर पर आवर किंवा 0 मीटर पर सेकंड, जे काय आहे ते. या ठिकाणी आपल्याला तिसरा फॉर्म्युला मिळाला, व्ही मिनिमम स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. थर्ड फॉर्म्युला. आता आपण सेकंड केस बघणार आहे. काय बघणार, व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज ग्रेटर दॅन सेफ स्पीड. म्हणजेच V2 तुमचा किती असणार आहे, ग्रेटर दॅन रूट आर जी टॅन थिटा. लक्षात आलं. कारण सेफ स्पीड तर किती आहे, रूट आर जी टॅन थिटा. त्याच्यापेक्षा तुमच्या व्हेकलचं स्पीड जास्त असणार आहे. ओके, आता डायग्राम आपण पुन्हा काढूया. दिस इज थिटा. हे टायर्स आहेत. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून खाली काय असणार आहे, mg. दिस इज नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट. हा अँगल किती, थिटा. दिस इज n cos थिटा. दिस इज n sin थिटा. ओके, आता तुमच्या व्हेकलचं स्पीड किती असणार आहे, तर सेफ स्पीडपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुमचं व्हेकल ह्या बँक रोडवरनं टर्न घेणार त्यावेळी त्याचं स्पीड, सेफ स्पीड जे आपण किती म्हणलं होतं आठवा, 35 किलोमीटर पर आवर, त्याच्यापेक्षा जास्त असणार. म्हणजे 40, 50, 60 असं जास्त. म्हणजे जास्त स्पीडमध्ये ज्यावेळी तो येईल तो आउटवर्ड डायरेक्शनला स्किड होण्याची शक्यता असते. तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी तुम्ही स्पीडमध्ये टर्न घेता त्यावेळी तुम्ही शार्प टर्न घेऊ शकत नाही, तुम्ही लांबून टर्न घेता. म्हणजे तुमच्या सर्कलची रॅडियस काय होणार, वाढणार. लक्षात येते. म्हणजे तुमचं व्हेकल ह्या डायरेक्शनला स्किड होण्याची शक्यता आहे. आउटवर्ड हा टर्न आहे तुमचा, इकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रिक्शन कुठं असणार आहे, तर अपोजिट असणार आहे. सो दिस इज द फ्रिक्शन. दिस इज द इंटेन्शन ऑफ मोशन.
तुमची गाडी इकडे स्लिप होऊ शकते कधी, ज्यावेळी तुमचं स्पीड किती असेल सेफ स्पीडपेक्षा जास्त, तो फ्रिक्शन इकडे असणार आहे. ओके. अगेन या फ्रिक्शनचे आपण दोन कॉम्पोनंट घेणार, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. आता अँगल बघा, ही जी लाईन आहे ह्या लाईनला ही लाईन कशी आहे परपेंडिक्युलर, आणि ह्या लाईनला ही लाईन कशी आहे परपेंडिक्युलर. सो हा अँगल किती येणार थिटा. ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत. सो दोन परपेंडिक्युलर लाईन मधला अँगल सेम असतो थिटा. त्यामुळं हा कॉम्पोनंट असणार आहे एफ कॉस थिटा, थिटा जवळचा, आणि हा असणार आहे एफ साइन थिटा. आता इथं आपण काय सांगू शकतो, आता आउटवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ऍक्ट होणार इकडं, कुठला सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, जो नॉन इनर्शियल फ्रेममध्ये ऍक्ट होतो. आता काय होईल, सेंट्रीफ्युगल फोर्स किती असणार आहे mv²/r, पण v ची व्हॅल्यू इथे किती आहे vs पेक्षा जास्त आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्स पण काय असणार आहे जास्त असणार आहे, कारण n साइन थिटा तर फिक्स आहे. आपण इथं काय सांगू शकतो mv²/r, दॅट इज सेंट्रीफ्युगल इज ग्रेटर दॅन n साइन थिटा. म्हणजे दिस इज सेंट्रीफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन n साइन थिटा. म्हणजे हा जो सेंट्रीफ्युगल आहे तो n साइन थिटा पेक्षा जास्त असणार आहे. ओके, पहिल्या केसमध्ये उलट आलं होतं. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करताना आपण ह्याला काय मानूया, ह्या व्हेकलला पॉईंट मानूया, म्हणजे जरा थोडंसं सोपं होईल. मी जर इथं पॉईंट मानला, दिस इज द पॉईंट म्हणजे व्हेकल. आता फोर्सेस बघा, हा फोर्स तर कुठला आहे n चे दोन कॉम्पोनंट n कॉस थिटा आणि n साइन थिटा. तो दिस इज n cos theta, this is n sin theta, n cos theta, n sin theta. nचा आपण विचार करणार नाही, कारण n चे आपण दोन कॉम्पोनंट घेतलेत. ओके, फ्रिक्शन कुठे आहे बघा, असं दिस इज द फ्रिक्शन. ह्या पॉईंट पासून फ्रिक्शन असं असणार आहे. सो दिस इज द फ्रिक्शन, आणि ह्या फ्रिक्शनचे दोन कॉम्पोनंट, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. ओके, आणि हा अँगल थिटा. थिटा जवळचा कॉम्पोनंट हा कॉस असतो. सो एफ एस कॉस थिटा. राहिलेलं कुठलं असणार आहे एफ एस साइन थिटा. ऑलरेडी हा कोण आहे तुमचा, तर एम जी. लक्षात आलं. ही तुमची कोण होती, नॉर्मल रिॲक्शन, आणि हा अँगल किती होता थिटा. बघा सेम डायग्राम आहे. आता एन आणि एफ एसला आपण कॅन्सल करूया. तर व्हर्टिकल लाईनला फक्त कोण राहील एन कॉस थिटा, खाली कोण राहील एफ साइन थिटा, आणि कोण राहणार एम जी. आणि हॉरिझॉन्टल लाईनला कोण राहील फक्त एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा. ह्या दोघांना कॅन्सल केलं, कारण एनचे दोन कॉम्पोनंट घेतलेत, एफचे पण दोन कॉम्पोनंट घेतले, त्यामुळे ह्या दोघांचा आता आपण विचार करणार नाही. आता हे इक्वेट करूया. इक्वेट कसं करणार, आता हे व्हेकल वर जात नाही खाली जात नाही, म्हणजे हे दोन्ही फोर्स कसे असणार इक्वल असणार. सो वी कॅन से दॅट n cos theta is equal to काय येणार f sin theta plus mg. डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स. डाउनवर्ड फोर्स किती आहे f sin theta plus mg. अपवर्ड किती आहे n cos theta. सो n cos theta इज इक्वल टू f sin theta plus mg. आता ह्या f sin theta ला इकडे घ्या. सो काय होईल n cos theta minus f sin theta इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 1. दिस इज द व्हर्टिकल. आता हॉरिझॉन्टलला काय, हॉरिझॉन्टलला म्हणजे ह्या डायरेक्शनला दोन फोर्स आहेत n साइन थिटा आणि f कॉस थिटा. n साइन थिटा आणि f कॉस थिटा, आणि हे दोन्ही कुठे आहेत टुवर्ड्स द सेंटर. त्यामुळे टुवर्ड्स द सेंटर कोण असतो सेंट्रीपेटल. सो हे दोघं मिळून काय प्रोव्हाइड करतात सेंट्रीपेटल फोर्स. सो n साइन थिटा प्लस f कॉस थिटा बोथ प्रोव्हाइड सेंट्रीपेटल फोर्स mv2 स्क्वेअर अपॉन r. अगेन मगाशी केलं तसंच करायचं आपण. डिवाइड इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न काय करायचं डिवाइड करायचं. सो काय होईल इक्वेशन 2 n साइन थिटा प्लस f कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा माइनस f साइन थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. m and m gets cancelled, so we get v2 square upon rg. ओके,
नंतर आपण काय केलं होतं तुम्हाला आठवतं आहे का बघा, ह्या इक्वेशनची जी LHS आहे त्या LHSला आपण n cos थिटा ह्या टर्मनं डिवाइड केलं होतं, फक्त LHSला, RHSला नाही. सो काय होईल मग n sin थिटा अपॉन n cos थिटा, f cos थिटा अपॉन n cos थिटा, असं प्रत्येक टर्मला ह्या टर्मनं डिवाइड करायचं. पहिली टर्म n sin थिटा अपॉन n cos थिटा, n and n गेट्स कॅन्सल, sin थिटा अपॉन cos थिटा दॅट इज tan थिटा. सो दिस इज tan theta plus fs cos theta upon n cos theta cancel, fs upon n, fs upon n upon n cos theta upon n cos theta 1 minus fs upon n into sin theta upon cos theta tan theta is equal to v2 square upon rg. नंतर पुढचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता मॅक्झिमम फ्रिक्शनचा म्यू एस इंटू एन, देअरफॉर एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. एन इकडे डिवाइड करा, एफ एस अपॉन म्यू एस इज इक्वल टू एन. ह्या व्हॅल्यू इथं पुट करूया आपण. ओके, पुट केल्यानंतर काय होईल टॅन थिटा प्लस एफ एस अपॉन एन म्यू एस अपॉन 1 माइनस एफ एस अपॉन एन म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू v2 स्क्वेअर अपॉन RG. RGला इकडे घ्या, इज इक्वल टू v2 स्क्वेअर. सो वी कॅन से दॅट v2 स्क्वेअर इज इक्वल टू RG, ब्रॅकेटमध्ये काय येणार RG इथं आला, टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 माइनस म्यू एस टॅन थिटा. सो v2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, v2 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट v2 आणि यांचं स्क्वेअर रूट काय येणार, स्क्वेअर रूटमध्ये किती येईल RG टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 माइनस म्यू एस टॅन थिटा. आणि हे जे मिळाले आपल्याला ते कसलं स्पीड आहे, मॅक्झिमम स्पीड. हे काय सांगू शकतो याचं लॉजिक जरा बघा की तुमच्या व्हेकलचं स्पीड आपण किती ठेवलं आहे दुसऱ्या केसमध्ये सेफ स्पीडपेक्षा जास्त, मग किती जास्त ठेवायचं. ओके, तर एवढं ठेवायचं, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. समजा ह्या व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती आली, आपलं सेफ स्पीड किती होतं 35. तर हे आपण फॉर एक्झाम्पल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालं 70 km/h. म्हणजे तुम्ही ह्या व्हेकलला ह्या टर्नवरती, ह्या दिलेल्या टर्नवरती मॅक्झिमम 70 km/h तुम्ही इझिली टर्न घेऊ शकता. त्यावेळी तुमचं व्हेकल आउट ऑफ डायरेक्शनला स्किड होणार नाही. का होणार नाही आउट ऑफ डायरेक्शनला स्किड, कारण इकडे जर स्किड होत असेल तर फ्रिक्शन तुम्हाला काय करणार, आतमध्ये ओढणार आणि तुम्हाला वाचवणार. पण ह्याच्यापेक्षा जर जास्त ठेवलं तुम्ही 75-80 तर तुम्ही 100% काय करणार, ह्या आउटवर्ड डायरेक्शनला स्किड होणार आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण असं सांगू शकतो ह्याच्यावरून, आता इथं आपल्याला हा व्ही मॅक्सचा फॉर्म्युला मिळाला तो आपण इथे लिहून घेऊ. व्ही मॅक्स इथे मिळाला RG टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. म्हणजे अशा आपल्याला दोन व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिममचे फॉर्म्युले मिळाले. ओके, आता ह्याच्यामध्ये पण मॅक्झिमम स्पीड म्हणजे मॅक्झिमम म्हणजे किती असतं, सगळ्यात जास्त मॅक्झिमम म्हणजे इन्फिनिटी आपल्याला माहिती आहे. मग स्पेशल केस आपण काय बघूया, इफ व्ही मॅक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. आता व्ही मॅक्स इन्फिनिटी कधी येईल, ज्यावेळी ही टर्म जी आहे डिनॉमिनेटरची ती किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्हेन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू 0. ह्या टर्मला इकडे पाठवा म्हणजे काय होईल, ही टर्म प्लस होईल. म्हणजे 1 इज इक्वल टू म्यू एस टॅन थिटा, म्हणजेच म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू 1, म्हणजेच म्यू एस इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. सो म्यू एस इज इक्वल टू 1 अपॉन टॅन, दॅट इज कॉट थिटा. मी काय म्हणा, ज्यावेळी म्यू एस किती असेल, हा म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा, देन वी कॅन से दॅट व्ही मॅक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. बघा पुट करून बघा तुम्हाला ते मिळेल. ओके, किंवा आपण असं सांगू शकतो
व्हेन म्यू एस मॅक्स इज इक्वल टू 1 अँड थिटा इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 45 डिग्री. थिटा आपण किती घेतला, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 45 डिग्री. बघा इथं म्यू एस मॅक्सची व्हॅल्यू किती आली 1 आणि थिटा किती घेतला 45. तर tan 45 किती असतो 1 असतो. म्यू एस किती घेतला आपण 1 घेतलाय मॅक्झिमम. सो 1 मायनस 1 0 आणि tan थिटा प्लस म्यू एस अपॉन 0 दॅट इज इन्फिनिटी. म्हणजे व्ही मॅक्स किती आला इन्फिनिटी. म्हणजे व्ही मॅक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. ज्यावेळी तुम्ही थिटा किती घ्याल 45 म्हणजे अँगल ऑफ बँकिंग 45. पण दिस इज नॉट पॉसिबल कारण तुम्ही थिटा 45 एवढा जास्त घेऊ शकत नाही. आपण पहिल्यांदाच बघितलं 10 डिग्रीच्या आसपास त्याची व्हॅल्यू असते. सो दिस इज नॉट पॉसिबल. मग तुम्हाला जर विचारलं व्ही मॅक्स इन्फिनिटी कधी असेल, एकतर ह्या केसला असेल किंवा एकतर ह्या केसला असेल. व्हेन म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा. ओके, म्हणजे अशा तऱ्हेनं आपण काय केलं, व्ही मॅक्स आणि व्ही मिन अशा दोन व्हॅल्यू काढल्या. मग आता जो आपण बँक्ड रोड घेतला होता त्या बँक्ड रोडवरती तुमच्या व्हेकलचं स्पीड किती ठेवायचं. फॉर नो स्किडिंग और नो स्लिपिंग. तुमची जर अशी इच्छा असेल की त्या बँक्ड कर्व रोडवरती तुमचं व्हेकल स्किड किंवा स्लिप नाही झालं पाहिजे, नो स्किडिंग और नो स्लिपिंग, तर तुमच्या त्या व्हेकलची व्हेलॉसिटी किती पाहिजे, मिनिमम व्हेलॉसिटी एवढी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. जास्त किती पाहिजे, व्ही मॅक्स एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. व्ही मिन पेक्षा जास्त, व्ही मॅक्स पेक्षा कमी. का एकदा कव्हर करू आपण. व्ही मिन पेक्षा जर कमी असेल तुमच्या व्हेकलचं स्पीड तर तुमचं व्हेकल काय करणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लिप होणार आणि जे फ्रिक्शन अपवर्ड आहे ते तुम्हाला वाचवू शकत नाही. किंवा व्ही मॅक्स पेक्षा जास्त असेल तर तुम्ही असा लॉंग टर्न घेणार. लॉंग टर्न म्हणजे शार्प टर्न घेणार नाही, तुम्ही असं लांबून जाणार. आणि तुमचं स्पीड जर खूप जास्त असेल तर तुम्ही ह्या डायरेक्शनला आउटवर्ड डायरेक्शनला स्किड होणार. त्यावेळी फ्रिक्शन कुठं असणार आहे, डाऊनवर्ड, जे तुम्हाला वाचवू शकणार नाही. मग बेस्ट वे काय करायचं, तुमच्या गाडीचं स्पीड व्ही मिन एवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि व्ही मॅक्स किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवायचं. दिस इज द कंडिशन फॉर नो स्किडिंग और नो स्लिपिंग. आता आणखी का आपण केस घेऊ शकतो. तर मी तुम्हाला असं सांगितलं ह्या फॉर्म्युलामध्ये, ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा. म्यू एस मी 0 ठेवला. म्यू एस 0 म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड इज 0. तर हे इक्वेशन काय होईल, व्ही मिन म्यू एस 0. सो हे 0 झालं. म्यू एस 0 म्हणजे ही टर्म झाली 0. खाली फक्त काय राहिला 1, वर काय राहिला टॅन थिटा. सो आर जी टॅन थिटा. सो वी गेट आर जी टॅन थिटा. आणि व्ही मॅक्स किती येईल, म्यू एस 0 हे 0 हे 0, वर फक्त कोण राहिला टॅन थिटा. अगेन आर जी टॅन थिटा. आणि हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केले. ह्याला आपण म्हणतो मोस्ट सेफ स्पीड रूट आर जी टॅन थिटा. म्हणजे आपण काय सांगू शकतो, म्यू एस 0 घेतला म्हणजे फ्रिक्शन तुम्ही घेतलं 0, म्हणजे विदाउट फ्रिक्शनचा यूज न करता तुम्ही ह्या स्पीडनं जर टर्न घेतला तर तुम्ही इझिली टर्न घेऊ शकता विदाउट स्किडिंग, विदाउट स्लिपिंग. म्हणजे दिस इज द मोस्ट सेफ स्पीड ऑन ए कर्व्ड बँक्ड रोड विदाउट कन्सिडरिंग द फ्रिक्शन. फ्रिक्शन नसेल तरी तुम्ही इथं टर्न घेऊ शकता. ओके, मग आपल्याला तेच रिलेशन मिळालं जे आपण ह्या रिलेशनपासून आपण सुरुवात केली होती. लक्षात येते का बघा. म्हणजे आपण टोटल किती फॉर्म्युले बघितले. पहिला फॉर्म्युला आपण बघितला होता व्ही मॅक्सचा. हा फॉर्म्युला आहे हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती मॅक्झिमम स्पीड अंडर रूट म्यू आर जी. दिस इज द मोस्ट सेफ स्पीड ऑन बँक्ड रोड. म्हणजे बँक्ड रोडवरती हे मोस्ट सेफ स्पीड रूट आर जी टॅन थिटा. हे दोन्ही पण काय आहेत, बँक्ड रोडवरती मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड, मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड. ओके, आणि नंतर ह्या दोन फॉर्म्युल्यात जर तुम्ही म्यू एस किती पुट केला 0, तर ते पुन्हा तुम्हाला काय मिळतंय, तर सेफ स्पीडच मिळतंय. म्हणजे फ्रिक्शन नसेल तर ह्या स्पीडनं एवढं स्पीड जर तुम्ही ठेवलं, ह्यापेक्षा जास्त किंवा ह्याच्यापेक्षा कमी ठेवायचं नाही जर फ्रिक्शन कन्सिडर केलं नाही तर. ओके, सगळे हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण बघितलेले. ओके, थँक्यू.